उत्तर आणण्यात आली. जी प्रश्न उत्तराचे तास असतात त्या प्रश्नाच्या तासामध्ये हा विषय चर्चेला मी मांडला आणि त्या अनुषंगाने सुधीर मुनगंटीवार साहेबांनी पत्राद्वारे 14/3/2018 ह्या विषयाला बैठकीचा दर्जा द्या आणि पालकमंत्री पुण्याचे गिरीश बापट साहेबांच्या बरोबरीने माझी मीटिंग संयुक्तपणे ठेवून पुण्याचे सीसीएफला बोलवा, तिथल्या कलेक्टरला बोलवा, तिथल्या कमिशनरला बोलवा आणि फॉरेस्टचे सर्व अधिकारी बोलवा, अशा पद्धतीचा निर्देश त्यावेळेला देण्यात आला. हे 2018 मध्ये बिबट सफारीची जी चर्चा ज्या वेळेला सह्याद्रीच्या रेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली त्या मीटिंगला आपले प्रांत अधिकारी उपस्थित होते. त्यावेळेला पांढरे कल्याणचे पांढरे प्रांत होते आणि त्यानंतर आपले कलेक्टर म्हणून सौरभ राव साहेब होते. त्यानंतर आपले फॉरेस्टचे सिंग म्हणून होते, जित सिंग, ते त्या ठिकाणी सीसीएफ होते. आणि त्यानंतर विकासजी खारगे, सुधीर मुनगंटीवार साहेब, गिरीश बापट साहेब, महेश दादा लांडगे, मावळचे आमदार आदरणीय बेगडे, त्यानंतर सन्माननीय सुरेशजी कैलासवासी, सुरेशजी गोरे हे खेळा आळंदीचे प्रतिनिधी होते. स्वतः दिलीपराव वळसे पाटील हे आम्ही सगळे मंडळी मिटिंगला होतो. त्या मिटिंगमध्ये तो विषय फायनल केला त्यांनी की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर बिबटची संख्या जर जुन्नरमध्ये एवढी मोठ्या प्रमाणात असेल आणि पुणे जिल्ह्यामध्ये एकही सफारीचा प्रोजेक्ट नाही, जो आज ताडोबाला आपण चंद्रपूर आणि त्या भागात पाहतो, तसा हा एक मोठा प्रोजेक्ट जर आपण त्या माणसाने जर पाहिला तर सुधीर मुनगंटीवारांना तो विषय खूप आवडला आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण या असलेल्या प्रोजेक्टला तुम्ही पॉझिटिव्ह पहा, सकारात्मक पहा. वन खात्याला त्यांनी पत्र व्यवहार केला सचिवांना सांगून की बाबा तुम्ही या बाबतीमध्ये 100% त्याची पाहणी करायला गेलं पाहिजे आणि रिपोर्ट अहवाल सादर करा. तर त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये पाहणी केली. प्रत्येक आमदारांनी सांगितले आमच्याकडे व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये आळंदीच्या घाटामध्ये सुरेश गोरेंनी मागणी केली, लोणावळ्याला व्हायला पाहिजे म्हणून मावळचे आमदार बेगडे साहेबांनी मागणी केली, भीमाशंकरला व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी वळसे पाटलांनी मागणी केली आणि जुन्नरला व्हायला पाहिजे म्हणून शरद सोनवणेंनी मागणी केली. ही मागणी केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तपासपत्र गेलं, पण जुन्नरला मुख्य सचिव आले. विशेष म्हणजे त्यांचं नाव आहे विकासजी खारगे, त्यावेळेला ते सचिव या खात्यावर होते. जुन्नरमध्ये थांबून त्यांनी संपूर्ण आंबेगावांचं म्हणजे ओतूरच्या वरती रोकडीच्या जवळचं आंबेगावात जे क्षेत्र आहे ते 650 हेक्टरची त्यांनी स्वतः पाहणी केली आणि म्हटले अतिशय उत्तम क्षेत्र आहे. खरं तर बिबट्याला फिरायला जो काय डोंगराचा सहवास लागतो आणि जो काही त्यांना नॅचरल फील्ड लागतो तो सगळा इथं आहे. इथं बिबट सफारी आपण चांगली होऊ शकते आणि मी त्याचे सगळी तयारी करतो. पण आता 7 वर्ष आले 2018, 19ला मध्यान्ह निवडणूक लागतील, सप्टेंबरला तुमची आचारसंहिता लागेल. वेळ फार कमी आहे, पण आपण तयारी तर करू, दिशा तर देऊ. आणि मग तुम्ही एक काम करा, मी खालीच्या अधिकाऱ्यांना सांगतो की याला कुठूनही तरी म्हणजे हे जे आपल्या कंपन्या असतात ना, तो निधी ज्याला म्हणतो आपण त्यांनी खर्च करतो सीएसआर, तर सीएसआरचं स्पष्ट पत्र त्या खात्याने या खात्याने दिलं की आंबे गावांची सर्वेक्षण 1.5 कोटी रुपये किंवा 2 कोटी रुपये देऊन ते सर्वेक्षणाची एजन्सी द्यावी. सुस्पष्ट पत्र आहे. आंबे गावांची ज्या वेळेला तुम्ही याचे संपूर्ण सर्वेक्षण कराल ते तुमच्या रेकॉर्डला मेन्शन आहे. ते माझं कार्य आवड त्याच्यामध्ये मेन्शन आहे. सगळ्या गोष्टी ते वाचलं. जुन्नर तालुक्याचे बरेचशा लोकांनी अहवाल घेतले, पण ते वाचायला पाहिजे होते असं मला वाटतं. खूप त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी आपण शासनाद्वारे त्या ठिकाणी अधोरेखित केलेल्या आहे. आणि मग त्यांनी त्या गोष्टीसाठी म्हटले हो आम्ही एक चांगल्या कंपनी 2-3 कंपनीशी पत्रव्यवहार करतो, कारण तो शासनाने केला पाहिजे. आपण म्हटलो ना एखाद्याला पैसे द्यायचे ते देणार नाही. आणि मग अशा अनुषंगाने त्यांनी त्यांचे पत्रव्यवहार चालू केले आणि त्याची पत्राची कॉपी त्यांनी आपल्याला सुद्धा बाय रेकॉर्ड आपल्याला बाय पोस्टने पाठवली आणि त्याचा संदर्भ आपण आपल्या कार्य अहवालात त्यावेळेला सादर करण्याच्या निमित्तानं दिला. आता बिबट सफारीच्या बाबतीमध्ये आपण एवढे संवेदनशील राहिलोय की हा 2016 पासून जे आपण लढत आलोय, 16, 17, 18, 19च्या ऑक्टोबर पर्यंत मी आता मला वेळेची गडी झाला की ओझरला मुख्यमंत्री सभेच्या निमित्ताने अष्टविनायकाला वरती शिवजयंती झाली, आपली शिवजयंतीला मानवंदना झाली आणि तिथून सभा फक्त पहिल्यांदा इतिहासामध्ये तिकडे का घेतली तर मुख्य म्हटले की अष्टविनायकाला नारळ वाढवला पाहिजे. आपण एवढं मोठं 250 कोटीचं काम केलंय तर तो नारळ तिथं वाढवला पाहिजे.
तर आपण शिवजयंतीचं मान मर्यादा मोडत नाही, ते आपण त्या प्रोटोकॉलनेच घेतोय. फक्त सभा तिथं काय गेलं, तिथं दर्शन घेऊ अष्टविनायकाचं आणि तिथं नारळ वाढू, म्हणजे विषय संपून जाईल. त्या भाषणामध्ये त्यांनी खूप सुंदर बिबट सफारीचं आपलं वर्णन केलंय. त्याची सुद्धा मला आता पेन ड्राईव्ह मध्ये ते सगळं भाषण येतंय, ते सुद्धा मी तुम्हाला आज ज्यावेळेला मी शॉर्ट आउट करेन त्याच्यावर त्यांचं म्हणणं काय बिबट सफारीचं ते सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना ते आपल्या पत्रकारात देतो. आता विषय असा आहे की बिबट सफारी हा विषय कुठून आला, तर बिबट विषयी सफारी हा विषय आपल्या सर्वांच्या त्रासातून आणि माझ्या कल्पनेतून आला. त्रास होत होता ना, काही महिलांवर हल्ले, काही पुरुषांवर हल्ले, काही शेतकऱ्यांवर हल्ले, त्याच्यामध्ये खूप लोकांचा बळी गेला. आपण नेहमी वेळोवेळी बातम्या लोकांनी केलेल्या आहेत, वेळोवेळी केलेल्या आहेत. त्याच्यासाठी वेळोवेळी आपली शिबिरं पण झालेली आहेत, कार्यशाळा झालेल्या आहेत शासनाच्या माध्यमातून. पण याला अंतिम स्वरूप देण्यासाठी काय केलं पाहिजे, तर अंतिम स्वरूप देण्यासाठी याला बिबट सफारी हा एकमेव पर्याय आहे. पण त्या असलेल्या विचारांनी आपण भारावर घेऊन हे सगळे पत्र व्यवहार आपण केले. म्हणजे एकही वर्ष असं गेलं नाही, म्हणजे 15 गेलं नाही मी निवडून आल्यापासून. वास्तव मी नवीन आमदार, मला प्रशासकीचा फार काय अभ्यास नव्हता, पण हळूहळू मी तुमच्या सर्वांच्या विषया लक्षात घेऊन, त्रास लक्षात घेऊन, अडचण लक्षात घेऊन, मग रस्ते असेल, मग दळणवळण असेल, मग बिबट सफारी असेल, मग किल्ले संवर्धन असेल, पाण्याचा विषय असेल, सगळ्या विषय हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या पत्रकारांच्या अनुषंगाने तुमच्या सर्वांच्या नेहमी मला दिशा दाखवल्यानंतर मी सगळ्या गोष्टी कव्हर करत 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 तालुका हा शेवटी 2018ला हा बिबट तालुका जो एवढा पर्यवेक्षण क्षेत्र आहे त्याला अंतिम स्वरूप देण्यामध्ये आपण त्याला तालुका स्पेशल टुरिझम झोन म्हणून पर्यटन तालुका करण्यामध्ये आपण GR काढण्यामध्ये यशस्वी झालो. हे झालं 2019 पर्यंत. काय केलं नाही तर सगळं काय करून झालं, पण वेळ पुरला नाही. गंमत अशी झाली की 2019 नंतर माझे त्यावेळेची माझी असलेली अर्थात जनतेची जी खुर्ची आहे जी मला कामासाठी दिली ती नंतर लोकशाहीमध्ये ती टिकली नाही, माझा पराभव झाला. तो पराभव आपण मान्य केला, जनतेने तो पराभव दिला, तो आपण मान्य केला. जनतेने ज्यांना जागा दिली त्यांचं आपण स्वागत केलं, कौतुक केलं की तुम्ही आता विद्यमान आमदार झालेले आहात. आता विषय असतो, मागच्या वेळेला आपण पाहिलं असेल तर मी आमदार व्हायच्या आधी चिलेवाडीचा जो प्रोजेक्ट होता तो वल्लभ शेठच्या काळामध्ये मंजूर झाला होता, त्यांनी केला तो. पण त्याला जवळजवळ 65 कोटी रुपये पुढे आणायचं काम त्या प्रोजेक्ट थांबून नाही झाला. तो त्यांनी नाळ वाढवलाय म्हणून शरद सोनवणे त्यांना लगेच ग्रुप लावून ठेवलं असं नाही. ही श्रेयवादाची लढाई नाही मित्रांनो, ही लढाई तालुक्याच्या वैभव संपन्नतेची आहे, तालुक्याला पुढे येण्याची आहे. आपल्याकडे तालुक्याला 288 आमदार स्पर्धेमध्ये आपल्याबरोबर तालुक्यात समोर ठेवून आपण काम करतो. मग या अनुषंगाने मी त्या चिलेवाडीच्या कामाला आपण लगेच चालना दिली. 65 कोटी आले आणि त्याचं काम जवळजवळ आळेपाड्याच्या पुढे काढून दिले. आता त्याचं पुढचं काम बाकी आहे. आता विषय गमतीचा असा आहे, बिबट सफारीचा मुद्दा शरद दादांनी मांडला म्हणून आताच्या विद्यमानात तो पुढे न्यायचा नाही का. मी वेणुगोपाल रेड्डी म्हणून आता सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत फॉरेस्टचे, त्यांच्याशी मी 15 मिनिटं बोललो. तो साहब मुझे मालूम ही नहीं है कि यहाँ का MLA हमसे कुछ इस बारे में बात करने के लिए अभी तो टाइम ही मांगा नहीं है. म्हणजे एकदा सुद्धा त्यांनी आपली माझ्याकडे वेळ मागितली नाही. आणि त्यांचं मी सुद्धा म्हटलं आता 1.5 वर्षाने या खात्याचा चार्ज घेतलाय आणि मला बिबटचं डायरेक्ट पत्र जे आलं ते डायरेक्ट फक्त बारामती आलंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की 2019, 20, 21 आता 22 अर्थसंकल्प जुन्नरचं आपलं बिबट सफारीचं जे एवढं काम आपण केलं हे वाया गेलं ना आपलं काम. हे काम कुणाचं आहे, हे काम तालुक्याचं आहे, आपल्या हिताचं आहे, आपल्या रोजगाराचं आहे. आणि इथं एवढं बिबट सफार संचार करत असताना इथून बिबट घ्यायचे, ते गोळा करायचे आणि बारामतीला न्यायचे. बरं, बारामतीला तुम्ही कधी फिरले असाल सगळी मंडळी, म्हणजे माझा अनुभव माझा असं माझं मत आहे तुम्ही फिरले असालच. पण मी जे बारामती फिरलोय तिथं सगळं सपाट क्षेत्र, एकही डोंगर सिंगल नाही बारामतीला, सिंगल डोंगर नाही. आणि मग मला सांगा, हा जो फॉरेस्टचा आपला जो प्राणी आहे, जो आपला मित्र आहे बिबट्या, जो आपल्याकडे घर करून अनेक वर्ष काम करतो, राहतो आपल्याबरोबर, त्या व्यक्तीला आपण आपल्याकडे बिबट सफारीच्या निमित्ताने जर आपण साजरे करायच्या निमित्ताने जर महाराष्ट्रासमोर ठेवलं किंवा महाराष्ट्राच्या पलीकडच्या राज्यासमोर जर ठेवलं, जसं राजस्थानने आपली ओळख केली,
जसे मध्य प्रदेशने आपली ओळख केली, जसे अभयारण्य म्हणून ताडोबाने आपली ओळख केली, का आमचा बिबट आहे, आमचा बिबट आम्ही दुसरीकडे पाठवायचा आणि त्याचं संपूर्ण त्या बिबटवर तुम्ही तुमचे उद्योग व्यवसाय तिकडचे वाढवायचे. माझं असं म्हणणं आहे, जे वास्तविक वस्तुनिष्ठ आहे, जे नैसर्गिक आहे, त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये बेनके साहेब असतील, मी असेल, स्वतः आजम साहेब, समजा या तालुक्यातले काम करणारे जे काही नेते मंडळी असेल, त्यांनी आता ही सगळी ही लढाई आपली रणनीतिक लढाई आहे. तर ही लढाई आपल्या तालुक्याला पुढे नेणारी लढाई आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शांत राहून जमणार नाही. त्यामुळे मी काय केलंय, तुम्ही काय केलंय, ही चर्चा होण्यापेक्षा माझं असं स्पष्ट मत आहे, मी 2 दिवसामध्ये डॉक्युमेंट काढतो आणि 2 दिवसाचे पत्रेवर आम्ही सगळे संघटनेचे वर्ग तालुका बसते, विधानसभेचे संघटक आमचे लोकनियुक्त सरपंच बाबुराव पाटील बसते, ज्यांची आता नव्याने नियुक्ती झाली प्रवक्ते म्हणून आमच्या जुन्नर तालुक्याला. वेळोवेळी अनेक विषयावर ज्यांना समजा आम्ही नसतो त्यांना आपल्याशी बोलता संवाद करता येईल. तर संतोषजी घोटणे, तर आमचं म्हणणं असं आहे की हे 2 दिवसामध्ये पत्रव्यवहार करून जुन्नर तालुक्याच्या पायथ्याशी एक मंडप टाकून, म्हणजे आम्ही सगळी मंडळी त्यातलं प्रमुख लिडरशिप घेऊन मी आपण काम केलं या विधान भवनामधून. मी स्वतः काही होऊ द्या जीवाचं, मी त्याची काळजी नाही कधी केली आणि करणार सुद्धा नाही. मी त्या ठिकाणी आमच्या सगळ्या टीमला बरोबर विश्वासात घेऊन जनतेच्या हितासाठी जुन्नर तालुक्याच्या पायथ्याशी आमरण उपोषण एकही अन्न सकल न खाता तो पाण्यावर मी तिथं दिवस रात्र बसणार आहे आणि जागा सोडणार नाही. काही झालं ते आम्ही शेवटी हा तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आमची कुणाच्या विरोधात लढाई नाही. तुम्हाला काय तुमची सफारी करायची आहे ती करा. तुम्हाला उंट ठेवा, घोडा ठेवा, हत्ती ठेवा, पण आमचा बिबट्या आम्ही देणार नाही. हा बिबटा आमचा आहे. तो आमच्या घरात वावरलाय, तो आमच्या जंगलात वावरलाय, तो आमच्या शेतात वावरलाय, तो आमच्या उसात वावरलाय, तो आमचा. आम्ही त्याचा सौदा करणार नाही. आम्ही त्याला इथून पुढे पाठवणार नाही. त्याला संरक्षण आम्ही देऊ. आमचा इथं सर्व शेतकरी वर्ग आपण संरक्षण देऊ. इथं बिबट सापडलं 650 हेक्टरचं एकदम जसं लागतंय फॉरेस्टला तसंच ग्राउंड आमच्याकडे तयार आहे. आता काल कोणीतरी अशी चर्चा केली ते सपाटीचं असल्यामुळे ते जास्त डोंगरदऱ्याचं असल्यामुळे ते वाघांना सपाटी पाहिजे. मला हे पहिल्यांदा कळतंय आपल्या बिबट जनावरांना, सिंहाला, ज्यांना जंगलाचे राजे म्हटलं जातो, राजा म्हणतो ना आपण वाघाला, बिबट असतो तो वाघच आहे शेवटी. सिंह आहे, जाती प्रजाती आहे त्याच्या, सपाटी लागते. तर मला असं वाटतं की हे फार विधान हास्यास्पद आहे. हे होऊ नये असं विधान. बिबट येतो, बिबट्या येतो, सिंह आहे, तो पुढेही चढाई करतो, किती डोंगरावर चढतो, त्याला चढवताच लागतो नेहमी सांगतो डांबळ करायला. त्याला तो व्यायाम आहे, त्याची ती प्रॅक्टिस आहे. तो स्वतंत्र भक्ष्य स्वतः निर्माण करतो आणि अशा बाबतीमध्ये असं विधान होणं माझ्या दृष्टीने हे वाईट आहे. हे आंदोलन छेडून सगळे पत्रव्यवहार उद्याच्या 2-3 दिवसामध्ये मुख्यमंत्री, वन खातं या सगळ्याशी ते पूर्ण करून, कलेक्टरला पूर्ण करून आपल्याला एक 2 दिवसाच्या 3 दिवसामध्ये आपल्याला छोटीशी नोटीस मी पाठवून पत्रकारांना कळवून हे आंदोलन छेडणार आहे, बसून राहणार आहे. जोपर्यंत ही बिबट सफारी आम्हाला नको, दुसरे हत्ती नको, घोडे नको, जंगल सफारी करा, जिरापाना तुम्हाला बारामतीला काय करायचे सगळे प्राणी गोळा करा, पण बिबट सफारी स्पेशल आहे. आणि बिबट सफारी ही जुन्नरची ताकद आहे. ती आमच्या पर्यटनामध्ये आम्हाला मिळाली पाहिजे, एवढं आमचं होणं आहे. याच्यासाठी मी सचिन आयर साहेब जे आता आमचे पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते आहेत, त्यांनी आवाज देऊन टाकला आधीच की या गोष्टीला मी विरोध करणार आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यांचं मी कौतुक करतो पक्षाचे नेते म्हणून नाही की त्यांनी खरं तर तातडीने या सगळ्या गोष्टीची चर्चा घडवून आणली आणि सांगितलं की हे चुकीचं आहे. जुन्नर तालुक्याचा अधिकार जुन्नर तालुक्याला द्या. आणि मला असं वाटतं की राजकीय व्यवस्थेच्या पलीकडे सर्वांनी पाहायला पाहिजे. म्हणजे अतुल शेट्टी सुद्धा, आम्ही सुद्धा आणि तालुक्यातल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या जुन्नर, पहिलं प्रायोरिटी काय तर तालुका. मी पहिला तालुक्याचा आहे आणि मग पक्षाचा आहे, मग नेत्याचा आहे. म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे. कुणाच्या बाबतीत मी पहिला तालुक्याचा, मी तालुका माझा, मी जुन्नरचा, जुन्नर माझं किल्लेश्वरी माझी, मी किल्लेश्वरीचा.
हे ब्रीद वाक्य प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि प्रत्येक तरुणाचं आणि रहिवाशांचं पाहिजे, जे तुम्ही करून दाखवलं पत्रकारांनी. उद्या आवाज उठवायच्या आधी तुम्ही लगेच बातम्या करून टाकल्या. मी पत्रकारांचं वारंवार यासाठी मला यावेळेला मला खूप सेन्सिटिव्ह झालं तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये. खूप वेगळी भूमिका तुमची उभी राहिली या प्रकरणामध्ये आणि ती गरजेची राहिली, ती गरजेची होतीच. त्यामुळं हा ब्रीफ तुम्हाला यासाठी दिला. मी तुम्हाला सगळे कागदपत्र एवढेच देतो. कोणाचं असं म्हणणं आहे की डीपीआर हा नंतरचा विषय. आधी सर्वेक्षण, जसं आपल्याला माहिती आहे की इथे 2.5 कोटी रुपयाचं आपण दारेगडाचं सर्वेक्षण केला. आता इथून डीपीआर साठी फाईल वेटिंगला आहे, पण त्याच्यावर सुद्धा एक सुद्धा पत्र अजूनपर्यंत मंत्रालयामध्ये मला तरी मिळालं नाही. तुम्हाला जर मिळाला कोणाला तर मला शोधून द्या. काय चाललंय मला कळत नाही. तालुका पर्यटन झालंय, पण त्याला पुढे न्यायची जबाबदारी विद्यमान आमदारांची आणि आम्ही त्यांच्या बरोबर ना. आम्ही पर्यटनाला विरोध कधीच नाही करणार. आम्ही बिलकुल सुद्धा त्यांना थांबवणार नाही. तुम्ही ताकदीने कामाला लागा. सगळ्या गोष्टी करण्यासारखे तिथं रोपवे करण्यासारखं आहे. ते आपल्याला दारेघाट फोडता येईल. आता दारेघाटाला मंजुरी आहे शेवटचे 2 दिवस. ते म्हणतात की शरद सोनवणे घोटाळे आमदार आहेत. माझ्याकडं माझं परिपत्रक हे पुस्तक मी तुम्हाला दिलंय. यातलं सगळे पत्र व्यवहार शासनाने मला केलेले आहे. तालुक्याला शासनाने माझ्या घरी नाही बनवले. अहवाल, पत्र, GR हे सगळे शासनाने देत ना आम्हाला. आम्ही कुठे घरी बनवले. खोटं बोलता प्रश्नच नाहीये. तुमच्या समोर तालुका सजला, नटला, पुढे आला. हे काही अशी गोष्ट नाही. तुम्ही तुमच्या आता याची इमारत बघा, कोर्टाची इमारत नाशिक पासून पुण्यापर्यंत अद्यावत अशी इमारत बनवणारा जुन्नर तालुका पहिला आहे. जुन्नर तालुका म्हणतोय, शरद सोनवणे नाही. जुन्नर तालुका पहिला की ज्याने अद्यावत बिल्डिंग उभी केली, ज्याची परवानगी देऊन घ्यावी लागली. कारण ती जी बिल्डिंग होती ना आधी ती हिस्टॉरिकल आहे. हिस्टॉरिकल बिल्डिंग असताना आपल्याला परवानगी मिळत नाही. आम्ही ते सगळं बांधला ठेवून ती स्पेशल केस करायला लावली. मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो. पुन्हा ते म्हणाले, साहेब तुम्ही भाजपचं कौतुक करतात तर नाही. जी माणसं चांगले काम करतात त्यांना शाबासकी, ज्यांनी केलं त्यांना शाबासकी आहे. आता या वेळेला उद्या जरी अतुल बेनकेने तर याच्यावर चांगले निर्णय घेतले आणि सर तुम्हाला नाही आली तर अशी भांडता आलं तर मला घेऊन चला, मी भांडेल ना तालुक्यासाठी. अडचण काय. म्हणजे भांडण कुठलं आहे, तत्वाचं आहे, व्यवहाराचं आहे, आपल्या कामकाजाचं आहे. आपल्या आम्ही मांडू ना. कदाचित तुमची अडचण होत असेल, तुम्हाला पुन्हा पुढच्या 2024 तिकडे मागायची असेल पक्षाकडे, तुम्हाला असं वाटतं जरा आम्ही काय कडक बोलायला गेलो, विरोध केला तर आमची तिकडे जाऊ शकते विधानसभेतून. त्यामुळे हो मला या लोकांनी मला कन्व्हिन्स केली म्हणू शकते की त्यांना राजकीय अडचण होत असेल तर दादा आपली टीम आपण आधी दादाच्या समोर आपण त्यांचं नाव न घेता आम्ही चर्चा करू शकतो ना. आमदारांचं नाव नाही आपण यांचं नाव न घेतो तालुक्यात आपण जाऊन कसा देऊ आपण. आणि मग तो गेला तर तुम्ही बाकी सगळे प्राणी घ्या. आमचा बिबट आम्ही आम्हाला स्पेशल आमची केस आहे, आमचा पायलट प्रोजेक्ट आहे, बरोबर माणूस आम्हाला तो मिळाला पाहिजे. उद्या इथं लोक यायचे, आम्ही त्यांना काय दाखवायचं, त्यांना आम्ही काय म्हणतो तुम्ही शिवनेरी बघा, लेण्याद्री बघा, ओझर बघा, बिबट बघा, बारामतीला जा हे सांगायचं. काय करायचं काय आपल्या लोकांनी, चूक आहे ना. तर आपलं शासनाबरोबर म्हणजे झालेल्या प्रक्रियेबद्दल भांडण आहे. आम्हाला आमचं स्पेशल टुरिझम झोन मधलं हे सगळ्यात महत्वाचं केंद्रबिंदू असलेलं आणि चर्चेचा लोकांना खूप अपेक्षा असलेलं. बिबट म्हटलं तर लोक वेळी होतात. गाडीमध्ये बसून एकेका तिकडे ते 500 रुपये द्यायला तयार आहेत. मी ताडोबाला पाहिलं, मी स्वतः माझी फॅमिली आणि 8 मित्रांना घेऊन मी तिथे 500 रुपये पैसे दिलेले आहेत. लोकांना असं वाटतं मला वाद दिसावा, लाईव्ह जिवंत सगळ्यांची अपेक्षा असते ती. त्यामुळे बिबटच्या बाबतीमध्ये आम्ही संवेदनशील आहोत. तातडीने त्याचं संरक्षण व्हावं, त्याला पैसे मिळावेत आणि संरक्षण झाल्यानंतर त्याचा डीपीआर सुद्धा व्हावं. आणि असं नाहीये की बिबटला आंबेगावांना त्या ठिकाणी मान्यता आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की याचा तातडीने अहवाल सादर करा. मला सांगा नापसंत काही नसतं, ही जागा नापसंत आहे, योग्य नाही असं म्हटलं असतं ना. असा कुठलाही पत्रव्यवहार शासनाने माझ्या बरोबर 5 वर्षामध्ये केलेला नाही. शिवाय त्यांचे शेरे असे आहेत की तातडीने याचा अहवाल तयार करून माझ्याकडे पाठवा जेणेकरून आणि त्यांना पैसे पण उपलब्ध करून द्या. पुढे सांगितलंय वन सचिवांनी सांगितले खाली आणि खालच्या सर्व सीसीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आम्ही याची नोंद घेतलेली आहे, शासनाचं पत्र आलेलं आहे, आम्ही लवकरच या बाबतीमध्ये कंपन्यांशी बोलणं करून तुम्हाला एजन्सी देऊ आणि त्या पद्धतीने आपण बोलणी करून घेऊ. एवढं पॉझिटिव्ह आपल्याला असताना देखील सुद्धा तिथून पुढे निवडणुका लागल्या आणि याला खंड पडला
आणि तिथं पुढे एकही गोष्ट होऊ शकली नाही याचा खंत आहे. टीका करायची नाही, पण मला बेलके साहेबांना आदर विनंती करायची. बिबट सापळेचा प्रोजेक्ट हा शरद सोडण्याचा नाही. शरद सोडणे जरी मांडला असेल तरी हा बिबट सापळेचा प्रोजेक्ट हा तालुक्याचा आहे आणि हा जनतेच्या अस्मितेचा आहे, आपल्या अस्मितेचा आहे. तो आपल्याला केलाच पाहिजे, तो आपण करूया. आणि मी म्हणतो त्याला तो करून झाल्यानंतर सर्व श्रेय मी तुम्हाला 100% देऊन टाकतो आजच. आम्हाला श्रेय नको. श्रेयवादाची लढाई आमची कधीच नाही नव्हती. जुन्नरपेक्षा आम्ही कधीच मोठे नाही नव्हतो. जुन्नरपेक्षा आम्ही मोठे, मी सरपंच झाले, तुम्ही नारायणगावपेक्षा मोठे आहात. तुम्ही साहेब जिल्हा परिषद सदस्य झाले, तुम्ही जिल्ह्यापेक्षा मोठे आहात. मी विधानसभेचा आमदार, तुम्ही काय महाराष्ट्र राज्य आणि माझ्या जनतेपेक्षा मोठा आहे का? श्रेयवादाची लढाई नाहीच पुढे. ही लढाई जुन्नरच्या अस्मितेची आहे. ही एकत्रपणे लढा. 100% श्रेय तुम्हाला घ्या. तुम्ही दारेगडाला एक पत्र दिलं 4 वर्षात. अहो लोकांची आज्ञात गेले 1960 पासून यशवंतराव पासून पत्र देतात लोक. कृती समिती, तुम्ही एक पत्र नाही दिलं दारेगडात. तुम्ही एक पत्र नाही दिलं बिबट सापळेचं. मला वेणुगोपाल रेड्डी बोलले, मला मी आश्चर्य व्यक्त केलं. महाराष्ट्र राज्याचा फॉरेस्टचा सचिव ही गोष्ट आम्हाला सांगतोय. मला खूप वाईट वाटलं की या 3 वर्षामध्ये बिबट सापळे एक पत्र सुद्धा नाही. बरं 3 अर्थसंकल्प निघून गेले, आता राहिले फक्त 2च. हा म्हणता निवडणूक लागेल परत, म्हणजे काहीच नाही करणार तुम्ही. माझ्या दृष्टीने हे वाईट आहे आणि हे व्हायला नाही पाहिजे. आपण सर्वांनी ती निश्चितपणे जबाबदारी स्वीकारूया. मला बाबूराव मी हॉस्पिटलला होतो, आमच्या वडिलांना बाबूरावचे 4 वेळा दिसून आले. साहेब तुम्हाला तातडीने गावाला थोडा वेळ काढून अडचण लक्षात घेऊन सुद्धा तुम्ही या बिबट सापळेचे पत्र. खरं हा प्रत्येकाच्या मार्गाचा विषय बिबट, प्रत्येकाच्या ईच अँड एव्हरी पर्सन. प्रत्येकाला असं वाटतं की ही बिबट सापळे आपली आपल्याला ती मिळाली पाहिजे. आपण प्रयत्न करू. आंदोलन छेडलं जाईल आणि आमरण उपोषण एकही आंदोलन करणं जातात. बरं हे काही स्टंट नाही काय, म्हणजे हे काही गोष्टी आमच्या दृष्टीने आम्हाला ह्या आमचा अधिकारासाठी आम्हाला लढायचं केलंच पाहिजे आपल्याला ते. आणि ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निश्चितपणे पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्याचं आम्ही भूमिका घेऊन त्याच्यासाठी आम्ही मुवमेंट राबवू. पुढे तयारी करावी लागेल त्याच्यासाठी. कारण पत्र एवढं शासनाने करावं लागेल ना की आम्हाला आमची बिबट सापळे दिली द्या, नाही तर आम्ही गोष्ट बसते म्हणावं तर लागेल ना. ते न देता आपल्याला नाही ना लगेच आता उठलं आणि जाऊन बसतो असं नाही. 2-3 दिवस जाऊ दे, जुन्नरकरांनी द्या. तालुक्याच्या पायथ्याशी म्हणजे नेमकं कुठं होणार त्याचे स्पॉट करून तुम्ही आयडिया द्या. ही सगळ्यांची चर्चा करून तुम्ही सांगा. आपण ठरवून द्या. होणार की बिबट्या निवारा केंद्राच्या बाहेर नाही जुन्नरला किल्लेश्वरीच्या पायथ्याशी पब्लिक मध्ये होणार. वन खात्याने असा अहवाल दिलेला आहे आंबेगावची जागा योग्य नाही. सादर करा नाव. मी आमदार होता कधी आला नाही. संदीपजी कुणी सांगितलं का फॉरेस्ट खात्याने? आमदार साहेब ठीक आहे सर, असेल तर मग कळू द्या ना, जनतेलाही कळू द्या. नाही तशा प्रकारचा अहवाल आहे. समजा ते योग्य नाही ना, पण सगळं ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं ना, योग्य नाही तर त्यांनी त्यासाठी काय दुसरी जागा सुचवली का आमदार साहेबांनी? पत्र दिलं का? त्याचा काय फॉलोअप घेतलाय का आमदार साहेबांनी? आणि 2 वर्षात 2.5 वर्षामध्ये बिबट सफारी तिकडे जाते हा माझ्या दृष्टीने मला असं वाटतं गुप्त विषय. एकदम तो गुप्त ठेवला गेला जेणेकरून त्याची चर्चेवर अगोदरच काही वादळ उठू नये आणि मग तिकडे गेल्यानंतर ते एकदम प्रदर्शित असं ते प्लॅन रचलं गेलं सगळं असं आम्हाला वाटतं. तुम्ही त्यासाठी काय पत्रव्यवहार केलाय का? किंवा तुम्हाला त्याचं ते शक्य नसेल, अजितदादांसमोर बोलणं अवघड असेल तर तुम्ही गपचूप दादांशी काय बैठक घेतली का? दादा मला त्यांच्यासमोर काय बोलता येत नाही, मी काय बोलू शकत नाही, कमीत कमी आता तुम्ही त्यांचा विषय रन करा, आंदोलन करा, उपोषण करा, पण मला काय त्यांच्या पुढे जाता येत नाही. आज तरी तालुक्याच्या हितासाठी काय केलंय काय? समजा विधान सभेमध्ये तुम्ही सगळी मंडळी एकत्र काम करता कुठला प्रोजेक्ट पुढे जातोय हे तरी तुम्हाला माहित पाहिजे का? तुम्हाला माहित नव्हतं हे तरी सांगा. हा विषय गुप्त का ठेवला गेला? कदाचित मला असं वाटतं 12 लोकांना सुद्धा हा विषय अचानक कळला असेल, माहित नसेल, हा जाणून बुजून गुप्त ठेवला गेला असं मला वाटतं. तर त्याला त्यांनी तो खुलासा केला पाहिजे. शरद दादा, विकासजी खारगे कुठल्या साली आले जुन्नरमध्ये? विकासजी खारगे आले 2018 मध्ये. 18 नंतर त्यांनी जो सर्वे केला तो सर्वे मंत्रपातळीवरून तो केंद्राकडे जातो. तो प्रस्ताव केंद्राकडे गेला होता? नाही, कसं असं पहिली आपल्या कॅबिनेटला मंजूर लागते. ही सगळी आपल्याकडे ना मुवमेंट झाली होती. मुवमेंट आपली ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर येते आणि अंतिम ज्यावेळेला निर्णय करून ती ज्या वेळेला वरती जाते त्यावेळेला वास्तविकता त्या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये येतात. दारेगाडीचं पण तसंच आहे. डीपीआर म्हणतो आपण त्याला थोडक्यात. तो डीपीआर शासन तयार करतं.
आणि शासन मग त्याची मंजुरी घ्यायला, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या जागा किंवा आता तुम्हाला सांगतो की दाराघाटाला सुद्धा अंतिम टप्प्याचा सगळ्यात शेवटचा ग्रीन सिग्नल हा सेंट्रलचा येणार आहे, लक्षात आलं आपल्याला. आणि तसंच बिबटचं पण आहे. बिबट आपण नागपूर झालं हे जरी आपलं समजा त्या ठिकाणी स्टेशन जरी असलं विभागाचं मुख्य, पण त्याला अंतिम स्वरूप हे केंद्रच देणार आहे. पण हे सगळं सोपं आहे, सगळं याच्यामध्ये काही अवघड नाहीये. पण मलाही कळत नाहीये, मी 3 शिवजयंती पाहिल्या आताच्या काळात पडल्या, उपमुख्यमंत्री 3 वेळेला आल्या, आता तब्येतीमुळे मुख्यमंत्री नाही आले समजा, पण 3 वेळेला बिबटवर काय विद्यमान आमदार काय बोलले का वरती एक शब्दच नाही. जसं मी बेबीच्या गटापासून दर शिवजयंतीला बोलत आलेलो आहे. प्रत्येक शिवजयंतीची रेकॉर्डिंग तुम्ही चेक करा, पेपरच्या न्यूज तुम्ही बनवलेले आहे. शरद ब्रीफ काय आहे बिबटच्या बाबतीमध्ये, आंबेगावच्या बाबतीमध्ये. या 2019 नंतर एकदा तरी त्यांना असं वाटलं का की आदरणीय अजितदादा मला काही जण तरी मला बिबट सापडलं तुम्ही मला पैसे द्या. माझ्या जनतेचं या पर्यटनच्या दृष्टीने ते पाऊल महत्वाचं आहे. असं कधी तुम्ही तुमच्या आयपीओमध्ये, तुमच्या लिहिण्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये आले का? जे मी केलंय त्याचा एका धोका आहे, त्याला मंजूर का नामंजूर हा विषय आपण नंतर चर्चेला घेऊ. हा वादंगाचा विषय करण्यापेक्षा आपण काय काम केलं 2019च्या पुढे हे तरी सांगायला नाही जनतेला. किंवा काय शिवजयंतीला एवढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात, तो डायस एकमेव आमदारांचा असतो. अशा वेळेला आमदार जे म्हणत ती पूर्वदिशा असते, असे की नाही ऐकावं लागतं. त्यांना असं वाटतं की तमाम महाराष्ट्र ऐकतोय, शिवभक्त ऐकताय. अशा 3 वर्षामध्ये आपण काही बोललो नाही एक शब्द सुद्धा, मग का नाही बोलले? आणि मी तुम्हाला आता मागाशीच सांगितलं, बिबट सफारीला जरी शरद सोनवणेंनी जर त्याच्यावर सगळं छेडलं असेल तर त्याची विजयाची आणि त्याची पताका अतुल बेनकेंनी नाचवावी. आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत. अडचण काय आपल्याला? तालुक्याचा विषय आहे ना हा. तालुक्याच्या विषयामध्ये बिलकुल सुद्धा आपल्या अंडरस्टँडिंग न ठेवता आपण काम करणं अयोग्य राहील. अंडरस्टँडिंग राहायला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आहेत, वनमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, त्यांच्या सहीनेच हा प्रस्ताव तिकडे गेला असेल. तालुक्याचे आमदार आणि तुम्ही दोघे मिळून मुख्यमंत्री किंवा अजितदादा पवार यांना भेटून हा विषय मार्गी काढावा. काय मार्गी लावायचं? आतमध्ये एंट्री आता विधानसभेमध्ये एकाच माणसाला मिळते जो निवडून जातो. ते डोअर खोलायची त्याची चावी त्यांच्या हातात दिली 5.5 लाख लोक जनतेने. त्यांनी मला सांगायचंय का तुम्ही तुमची गाडी काढून या, आम्ही तुमची वाट पाहतोय. मी जातो ना. विधान भवनाची आतमध्ये घुसायची प्रक्रिया एकाच माणसाला दिली जाते. फक्त 288 आमदार प्रत्येक तालुक्याला आहे. जो उपयोग मला मी वेळोवेळी मागच्या वेळा केला. मी रात्री 12 वाजता सुद्धा वेळ नाही पाहिजे वर्षा बघण्याची. रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत मी दरवाजा ठोठवलाय जनतेसाठी. हा बोरी तुमचा पूल पडलं होतं ना, त्यावेळेस 14 तास वर्षाच्या बाहेर होतो मी. हटणार नाही म्हटलं जोपर्यंत वेळ देत नाही. वेळ दिली रात्री 12:30ला संदर्भ लक्षात आला, तातडीने फोन केला आणि जो पूल पडला तो 1.5 महिन्यामध्ये उभा करून दाखवला. कोणी? सरकारने, शासनाने. आता ही रक्कम कुणाची आहे? ज्याच्या हातामध्ये जी चावी दिली आहे, जी चावी विधानसभेच्या दरम्यान लागते, तो प्रवेश करू शकतो. आज वर्षावर जायला त्यांना अनुमती आहे तातडीने विधानसभेच्या आमदारांना. तो प्रोटोकॉल आहे त्यांना कोणी थांबवू शकत नाही. त्यांना वेळ नाही, त्यांना काळ नाही. कुठल्याही वेळेला 24 तासामध्ये आमदार धडकू शकतो कुठल्याही मंत्रालय कार्यालयामध्ये, कुठल्याही सचिवाकडे आणि कुठल्याही जबाबदार असलेल्या शासनाच्या मंत्र्याकडे. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. त्यांनी आवाज द्यायला पाहिजे. 100% त्याचे पाठलाग केलं. जुन्नर तालुक्याच्या वैभवासाठी बिलकुल सुद्धा आम्ही मंडळी एक पाऊल सुद्धा मागे हटणार नाही. आम्ही आमदाराबरोबर आहोत. एकत्र जायचं आहे. कधी केव्हाही. असं आहे, मुळात विद्यमान आमदारांनी देखील सांगायला पाहिजे होतं असं आहे. ज्यावेळेला तुम्ही म्हणताय की तुम्ही मुख्यमंत्री वगैरे, लोक महाविकास आघाडीचं सरकार आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विद्यमान आमदार इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे. मला सगळ्यांना माहिती आहे सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळं विद्यमान आमदारांनी माझ्या आमदारांना किंवा शिवसेनेच्या प्रतिनिधींना घेऊन जर गेलं तर आनंद राहील ना. आणि एक आहे की सत्तेत असणारे आमदार हे इथं शिवसेनेचे. आम्ही इथे आमदार नाही आहोत जुन्नर तालुक्यामध्ये, त्यामुळं त्यांचं देखील कन्सेंट लागेल. सरकार चालवत असताना तिन्ही पक्षांना बरोबर घेऊन जायचे. विद्यमान आमदारांनी जर हा प्रकल्प रेटला आणि त्यांनी सांगितलं की उद्धव साहेब काय ऐकत नाही किंवा वनमंत्री काय ऐकत नाही, 100% आम्ही बरोबर आहोत. आम्ही तेच सांगतो.
मला तर या सगळ्यातून असं वाटायला लागलंय की शरददादा आमदार असताना जे काही प्रोजेक्ट या तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी राबवले होते ते जाणीवपूर्वक पुढे न्यायचे नाही, थांबवायचे नाही, असंच काही चाललंय काय असं वाटायला लागलं. तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना का भेटत नाही? आम्ही भेटलेलो आहोत. थांबा. आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना, पर्यटन मंत्र्यांना, स्वतः शरददादा, मी, शिवाजीदादा, आम्ही सगळेजण अनेकदा भेटलेलो आहोत. मी तुम्हाला परत सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र मिळून चालतात आणि जिथे ज्याचा आमदार आहे त्याला विचारलं गेलंच पाहिजे किंवा विचारणं हे कदाचित त्यांचा अलिखित नियम असेल आणि त्या पद्धतीनं कदाचित त्या आमदारांना विचारात घेतल्याशिवाय करायचं नसेल असं असू शकेल. तर आमचं म्हणणं आहे की आता विद्यमान आमदारांनी लीड घेतलं पाहिजे. माजी आमदारांना सांगितलं पाहिजे चला मुख्यमंत्री उद्धव जे आहेत तुम्ही चला, तालुका प्रमुख चला, जिल्हा प्रमुख चला, शिवसेनेचे कार्यकर्ते चला, आम्ही आहोत सोबत. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटले या विषयावर काय म्हणायचं? कशावर? आम्ही लेखी पत्र दिलेली आहे. बिबट सफारीच्या बाबतीमध्ये नाही, पर्यटनच्या बाबतीमध्ये आदित्य साहेबांना जो काही डाटा दादांनी तयार केलेला होता तो दिलेला आहे. 2 दिवस झालाय आणि तो असं गौप्यस्फोट झालाय. एखादा काम विकास कुठलाही प्रोजेक्ट राबवला जातो बरेच बारामतीत का ह्याच्या अगोदर कधी चर्चाच नाही. आता उपोषण साहेब, आता जरी तुम्ही झाला असेल मग त्यांची तरी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे? ते 100% भेटणार. सगळ्यांना भेटून पत्रव्यवहार करून, परंतु मला वाटतं ही आपली तिसरी घटना असेल. आपल्या तालुक्यातले प्रोजेक्ट आपल्याकडं मंजूर हो की दुसरीकडे जातं नाही. प्रांत कार्यालय असेल, MSCBचं कार्यालय असेल, नारायणगावचं फॉरेस्ट विभागाचं कार्यालय असेल आणि याच्यावर आपण उपजिल्हा रुग्णालय असेल, ही सगळ्याच गोष्टी आपल्याकडून जात नाही. म्हणजे की कारण काय? वन कार्यालय म्हणजे चांगली, म्हणजे ही जवळ तिसरी चौथी घटना आपल्याकडे होती. बिबट्या आपण पाळायची, बिबट्या आपण सांभाळायची, आपण सगळी रिस्क घ्यायची, आपल्या शेतांमध्ये फिरणार, शिवसृष्टीचा विषय असेल, हे सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण फक्त कल्पना मांडायच्या आणि त्या उचलून द्यायच्या. तुम्ही तुमच्या कल्पना मांडा, आमच्या तालुक्याचं एक अक्षर करताय नाही बारामतीला विरोध नाही. बारामतीला जंगल सफारी करावी, हत्ती, जिराफ जे काही प्राणी जगात आहेत ते सगळे आनंद तिथं करा. आमचं म्हणणं नाही बिबट सफारी हा जुंजरातच व्हायला पाहिजे. संकल्पना नक्की काय आहे? बिबट सफारी मोकळे बिबट फिरणार, तिथं त्यांचं खाद्य निर्माण होणार त्यांना आणि लोकांना देखील तो बिबट मोकळेपणाने. आता पिंजऱ्यात बघताय तुम्ही, रेस्क्यू स्टेशनला आपल्या पिंजऱ्यात बघतोय आपण. सफारीचा अर्थ असा आहे जसं ताडोबाला आहे ओपन आहे, तिथं जीप मध्ये लोकांना स्वतः फिरून बघता येतं, तोच बिबट सफारी. त्याच्यामुळं इथं रोजगार देखील उपलब्ध होतील, पर्यटकांची संख्या वाढेल. हीच संकल्पना आहे, दुसरी वेगळी काही संकल्पना कशा? त्याच्याकरता तर त्याला वॉल कंपाऊंड करतात. ते कसं येईल जेवढी व्यवस्था करायला लागते त्याच्याच करता निधी लागतो ना सरकार. अधिवेशनामध्ये 7 कोटीचा सफारीचा अर्थ असा आहे, तुम्हाला सांगतो, सफारी म्हणजे सगळ्या त्याला उंच पर्यंत त्याला लांब असे त्याला मस्त बाहेर केलं जातं. तो उड्या मारू शकतो, लांब पडू शकतो. तो त्याचा अभय जे आहे ते अभय ज्याला म्हणतो, ज्या अभयारण्य जे अभय आहे ते अभय तो त्याचं स्वतंत्रपणे कमवू शकतो, पण त्याला त्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही आणि तो तिथं सुरक्षित राहतो. त्याची सगळी रोजच्या मिळकत म्हणजे काय, त्याचं रोजचं भोजन पोटाचं ते सगळं त्याला मांस द्यायचा. मांस हे त्याचं जे खाद्य आहे ते सर्व त्याला सरकार प्रोव्हाइड करतं. त्याचा खर्च सगळं सरकार उचलतं. त्याला एक पावती येते, रेव्हेन्यू त्याला म्हणतो, तो रेव्हेन्यू याच्यातून जनरेट होतो आणि आपल्याकडे जे लोक येतात त्यांना त्याची तिकीट दिली जाते. ती तिकीट तो मग स्वतःची गाडी तो आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. त्याला जे काही आपल्याकडे समजा एक 100 लोक अशी मिळणार की जे जीप स्वतःची घेणार, त्या जीपला त्याला टोकन नंबर मिळणार. 1 नंबरची जीप तुमची, 2 नंबरची तुमची, 3 नंबरच्या 100 गाड्या. त्या 100 गाड्यांना रोजगार मिळणार. 500 रुपये तिकीट असतात एका माणसाच्या मागं आणि त्याला 500 रुपये त्याचा डिझेल खर्च समजा परत जाईल. पण तो एवढ्या ट्रिप केल्यानंतर काही पैसा म्हणजे 10% पैसा शासन देतो, 90% पैसा आपल्या रोजगार कमाईमधून त्या माणसाला मिळणार की त्याची उपजीविका चालणार. अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे बिबट सफारीचा. इथं आलेला प्रत्येक आज आमच्याशी काय वाटतो माहिती तुम्हाला, तो साहेब माणिक डोला आम्हाला ना आमच्या जवळचे नातेवाईक झाले 2 मिनिटं दाखवा, त्यांना हवं तर आम्ही चहा पाणी देऊ. कोण म्हणतं? आम जनता लांबून आलेली. इथं आपल्याला परवानगी नाही, शासनाने बंदी केली आहे. हा सेंट्रल प्रोजेक्ट आहे. आता आमदार काय म्हणतात, मी त्याच्यामध्ये वाढ करतोय. तिथं वाढ करून काय करा, बिबट सफारी तुम्ही पुढचा विचार करा ना.
आज स्वित्झर्लंडमध्ये काय चाललंय, आफ्रिकेमध्ये काय चाललंय, आज जगामध्ये काय चाललंय, जगातलं सगळं पर्यटन ना हे केवळ याच्यावरच आहे. आणि ते देश दुसरं काहीच आर्थिक उत्पन्न नाही, फक्त पर्यटन टाकतायत. आपल्याकडे जुन्नर इतकं सुंदर आहे, बिबट आपला अधिकाराचा आहे. ती बिबट सफारीला आपण 100% निर्मित केलं पाहिजे. बिबट सफारीचा तो 750 हेक्टर मोठा विधवा सांगू का, म्हणजे मी कदाचित माझा आज मी बोललेलं तुम्हाला पटेल न पटेल मला माहित नाही, पण एक गोष्ट अतिशय धारिष्ठाने बोलतो. या जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला, ही उत्तर बाजू ना काय का ओतूरची उत्तर बाजू आहे. त्या उत्तरेच्या बाजूला आंबे गावात जे आहे, ज्याच्या ओतूरच्या आणि त्या सगळ्या परिसरामध्ये कमीत कमी तुम्हाला मी सांगते ते आळीपाटा, नारायणवाडी, इकडे सेंट्रल वजनला कमीत कमी 3 ते 4 फाईव्ह स्टार हॉटेल होतील. कारण का जो येणारा वर्ग आहे ना तो क्लासच वेगळा आहे. त्याला पैसाच खर्च करायचा आहे, त्याला आनंद लुटायचा आहे, त्याला जेवणाचा अर्थ कळलाय, तो तुम्हाला फिरायचा आहे. अहो परदेशामध्ये जर आपले लोक करोड रुपये खर्च करतात, आता आपल्याकडे येणार नाहीत तेवढे लोक, त्यांना अमेनिटीज लागणार आहे. 5 स्टारची निर्मिती तुमच्या आमच्या सारखीच लोक, ज्याची जमीन असेल तो गुंतवणूकदाराला म्हणणार की जमीन बाबा माझी, तू इन्फ्रास्ट्रक्चर तयार कर 5 स्टारचं, त्यात 50% माझी 50% तुझी. कुणाचा फायदा होणार आहे, कुणाची मुलं कामाला लागणार आहे, कुणाला रोजगार मिळणार आहे, कुणाचे धंदे वाढणार आहे. अहो तुमच्या टोमॅटो घेऊन जातील इथले लोक फिरायला आले, बिबट सफारी आले तर इकडे तुम्हाला कांदे घेऊन जातील, द्राक्षे घेऊन जातील, इथली भाजीपाला घेऊन जाईल. हा कुणाचा रोजगार वाढणार आहे, कुणाच्या शेतातला माल संपणार आहे. मुंबईला पाठवली घर लागून नाही, 50% 70% मला इथंच संपणार आहे. आपला इथं आलेला मटणाचा धंदा वाढला, अंड्याचा धंदा वाढेल, हॉटेलचा धंदा वाढेल, भुर्जीवाल्यांचा वाढेल, शेंगदाणावाल्यांचा वाढेल. तुझ्या मी छोट्या छोट्या माणसांसाठी येते. हा का म्हणतो, कारण हा रोजगार असा विषय छोट्या माणसांपासून चालू होतो तर टॉपर पर्यंत. त्यामुळे बिबट सफारी ही आपली अतिशय निकट आहे, गरज आहे. दादा तुम्ही म्हणताय पहिल्या अधिवेशनामध्ये 7 कोटीचा टप्पा तिकडे गेलाय, नेमकं काय? त्यांनी बिबट सफारीला मंजुरी दिली, त्याची कात्रणा सगळ्या पेपरला आली, सकाळला आली, पुढेला आली, अर्थ सगळं भाषणामध्ये मी सुद्धा आणि ते मंजूर होऊन बारामती आणि ते त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केलं. आणि आमचं आजही म्हणणं आहे, आम्हाला बिबट सफारीमध्ये आम्ही एक्सक्यूज करणार नाही. जीवाचा रान केला आम्ही, मुख्यमंत्री जरी असले ना तरी त्यांच्या समोर पत्रव्यवहार करून त्याच्यासाठी उपोषण जे छेडलं त्याच्यावर मागे हटणार नाही आम्ही सगळ्यांकडे. काय झालं तुम्ही मगाशी असं म्हणाले की कदाचित अतुल बेनकेंना उमेदवारी मिळायला अडचण होईल म्हणून ते अजित पवारांना भेटू शकत नाही, भांडू शकत नाही. भेटू शकतात. आता तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनं तिकडे तो प्रकल्प गेलेला आहे. उद्या तुमच्या उमेदवारीला असं काही जर झालं तर साहेब आमच्या आमदारकी जनतेच्या हितापेक्षा मोठी कधीच नाही नव्हती सुद्धा. आम्हाला आमदारकीचं कौतुक कधीच नव्हतं. ह्या ज्या खुर्च्या आहेत ना, ज्या छत्रपती शिवरायांनी सांगितल्या त्या जनतेला समर्पित करणं असं त्यांनी सांगितलंय. उगाच लोक चारशोट झाले तर त्यांचा जय जयकार करतात का? आम्ही समन्वय भावनेने आहोत. आम्हाला सत्ता, प्रतिष्ठा, पैसा याचा कधीच लोभ नाही आणि कधी नव्हता. 100% तुम्हाला सांगतो हे आंदोलन जुन्नरच्या अस्मितेसाठी होईल आणि त्याच्यासाठी काही किंमत मोजून आली तर ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत. आमदार होते, पाण्याच्या प्रश्नावर बबनराव पाचपुते खाली मंत्री असायचे. वल्लभ शेठ त्यांच्या विरुद्ध भांडत होते. पाणी जुन्नरला मिळावं, जुन्नर तालुक्याला पाणी, आमच्या धरणं आमच्या भागात आहेत, आमच्या शेतकऱ्याला पहिलं पाणी मिळावं म्हणून ते भांडायचे. आजची परिस्थिती इतकी भयान झाली की आज खालचे आमदार पाणी घेऊन जात आहेत. माझं निरीक्षण असं आहे, कदाचित अजून 4-2 वर्षांनी आपल्याला जुन्नरला देखील पाणी त्याच्या वाट्याचं मिळेल की नाही हे शंका आहे. तुम्ही पाहिलं असेल, अतुल शेठ आमदार झाले त्याच्या आधी त्यांनी एक इव्हेंट केलं होतं, कार्यालय फक्त पाण्याचं तिकडे गेलं म्हणून. आता खरं तर ते आमदार आहेत, आता त्यांनी उलट लीड करायला पाहिजे होतं की बिबट सफारी आमच्या तालुक्याचे आम्हालाच मिळायला पाहिजे. त्याच्यावरती ते आमदार झाले आणि आज त्याच्या बाबतीत काय बोलत नाही. आपलं पाणी खाली चाललंय. रोहित पवार आपलं सगळं पाणी पडून न्यायला बघतायत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विधानमंडळात काय घडतंय, तिथून कसं चाललंय, हे पाणी किती आपल्या वाट्याचं आहे, किती खाली चाललंय, कुठं बोगदा होतोय, कोणत्या धरणात पाणी न्यायचंय, तो जोड प्रकल्प कोणता चाललाय, आपल्याला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं हे सगळं नुकसान असं आहे. तुम्हाला मगाशी दादानी सांगितलं तेच मलाही सांगायचे की आपण या पूर्व काळात खूप भोगलोय जुन्नर तालुक्याने. म्हणजे नैसर्गिक न्यायानं जे जुन्नरला व्हायला पाहिजे तेही होत नाही आणि भांडून तर काय मिळतच नाही. या पूर्व काळातले आपली लोक भांडायला शेठ जरी होते पाण्यासाठी भांडले, पण इतर कार्यालय त्यांच्याच काळात गेले. दुर्दैवाने आपण त्याच्या बाबतीमध्ये खूप अपयशी ठरलोय.
आता सुद्धा तेच घडतंय. म्हणजे जुन्नरच्या तोंडाला फक्त पाण्यात पुसले जातात असा त्याचा अर्थ होता. आणि तुम्ही म्हणाला आम्हाला आमच्यापेक्षा शिवसेना मोठी नाही, आमच्या तालुक्यापेक्षा कोणत्याही पक्ष नाही, आम्ही पहिल्या या तालुक्याचे नागरिक आहोत, त्याच्यानंतर कोण आम्ही आहोत त्या पक्षाचे. आणि शिवसेनेने या पूर्व काळात देखील मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना देखील शेतकऱ्यांना मीटर सक्ती केली होती. त्यावेळेला आम्ही खूप मोर्चा काढला होता. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी आम्ही शिवसेनेच्या वतीनं वीज बिलं माफ करावी म्हणून नारायणगाव पासून मुख्य कार्यालय विभागीय कार्यालय जे मंचरचं आहे तिथपर्यंत आम्ही पायी मोर्चा काढलेला आहे. आज देखील वीज बिलांच्या थकबाकीच्या बाबतीमध्ये देखील आम्ही एक मोठा मोर्चा काढणार आहोत. शिवसेना अन्यायाच्या विरुद्ध अत्याचाराच्या विरुद्ध रस्त्यावर कधी यायला घाबरत नाही. मग मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे का अजून कोणाचा आहे हे शिवसेनेनं शिवसैनिकांनी कधीही पाहिलेलं नाही आणि आम्ही बघणार देखील नाही. आम्हाला आमच्या पदापेक्षा आमची जनता ती महत्वाची आहे, त्याच्यावरती आलेली संकट महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही तो विचार करतो. महाविकास आघाडीचे सरकार आहे, आता दिवशी मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, वनमंत्री शिवसेनेचे आहेत. मग तुमची मागणी तिथं मान्य होणार नाही असं तुम्हाला वाटतंय का? आम्हाला तसं वाटत नाही, पण जर झाली नाही तर 100% आम्ही आंदोलन करणार. तुम्ही तर मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली पाहिजे. 100% आम्ही तेच सांगितले ना जितेंद्रजी, आम्ही तेच सांगितलंय वैधानिक पद्धतीनं पत्रव्यवहार केला जाईल. हा बिबट सफारी जुन्नर तालुक्यासाठीच व्हावा. कारण मला सांगा तुम्ही हा बिबट तुम्ही इथं उचलणार, तो बारामतीला नेणार. बिबट आपल्याला माहिती आहे की जंगली प्राणी आहे, त्याला डोंगरदऱ्या लागतात. बारामतीत आता दादा म्हणले तसं मलाही वाटत नाही की बारामतीमध्ये कुठं दऱ्या डोंगर कुठं आहेत. आणि जे वन्य जीव आहेत त्यांना तसंच वातावरण पाहिजे. तुम्ही काहीतरी काय म्हणतो आपण त्याला एक कृत्रिम तयार करून त्याला त्या प्राण्याला देखील त्याच्या फिजिकल फिटनेससाठी किंवा त्याला जे चांगलं वाटेल असं वातावरण तिथं तयार होईल असं नाही, तुम्हाला कृत्रिम तयार करावं लागेल. म्हणजे हिमालय तुम्ही कुठेतरी एखाद्या रूम मध्ये तयार करायचा, त्याच्यात बर्फ करायचा, म्हणजे तुम्ही हिमालय बघू शकत नाही. तुम्हाला हिमालय बघायचा असेल, बर्फ बघायचा असेल तर हिमालयातच जावं लागेल. जसं तुम्हाला वाघ बघायचा असेल तर जिथं वाघ फिरताय तिथंच जावं लागेल, म्हणजे जुन्नरच्याच परिसरात जावं लागेल. मग मला सांगा, याचा मला माहित नाही यांनी विचार केला की नाही बिबट इथं पकडायचा, इथून तो बारामतीला न्यायचा, त्याचा खर्च परत वाढवायचा, हे सगळ्या गोष्टी आहेत. मग अशी तुम्ही सफारीच्या बाबतीत संदीप तिने विचारलं, ज्या वेळेला 650 हेक्टरचं जंगल तिथं तयार होईल, केवळ बिबटच नाही नैसर्गिक न्यायाने तिथे इतर जे प्राणी आहेत ते देखील निर्माण होणार आहेत. कोला, मुंगूस, लांडगा हे जे ज्याच्यावर जीवजीवश्य जीवन आहे, ही आपली जी जीवन प्रक्रिया आहे, जीवजीवश्य जीवन आहे. एक प्राणी तयार होणार, सशापासून ससा गवतच खातो, सशाला दुसरा कोणीतरी खातो, ही सगळं जीवनचक्र आहे ते तिथे निर्माण होईल. त्याच्यामुळे बिबट सफारी हा जुन्नरच्याच भूमीमध्ये पाहिजे. शिवसृष्टीच्या बाबतीत आपण तेच पाहिलं ऐकलं. छत्रपती मला तर असं वाटायला लागलं आता की उनका बसचे तर ते शिवनेरी सुद्धा उचलून न्यायला मागं पुढे बघायचं नाही, हे योग्य नाही असं मला वाटतं. ठीक आहे, आमचा बारामतीला अजिबात विरोध नाही. आता काय झालंय, तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे, त्याच्यामुळं मी जे कुणी याच्यावर उपहासाने घेऊ नका, पण शिवसृष्टी ही शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणीच व्हावी किंवा ती रायगडला व्हावी, किल्ल्याच्या ठिकाणी व्हावी. आता तुम्ही शिवसृष्टी पण जर बारामतीला नेणार असेल ठीक आहे, तुमच्या डोक्यात तुमचा तालुका पुढे न्यायचा, आमचा अजिबात विरोध नाही. पण पहिली शिवसृष्टी ही जुन्नरला करा, प्रत्येक गावामध्ये शिवसृष्टी करा, पण पहिली ती जुन्नरला होऊ द्या, बारामतीला होऊ द्या, आंबेगावला होऊ द्या, अजून पुढे होऊ द्या, आमचा विरोध नाही. पण जिथं खऱ्या अर्थानं ज्या मातृभूमीला, ज्या मातीला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती माती, तिचा गंध शिवरायांच्या पायाचा गंध आहे त्या मातीला, तिथं होऊ द्या ना, आमचा विरोध नाही. हा आदेश पण मुख्यमंत्र्यांनीच काढला असेल ना शिवसृष्टी? अजिबात आम्हाला त्याच्या बाबतीमध्ये आता आदेश ना तुमच्याकडे आमच्याकडे असं आहे. प्रत्येकाला खातं आहे, त्या खात्याकडून जो पुढे जात असेल ते बघावं लागेल. मला लोकशाहीची प्रक्रिया सांगतो, तुम्ही समजून घ्या. मुख्यमंत्र्यांनी काय आदेश काढले त्याच्यापेक्षा इथल्या आमदारांनी काय काम केलं. मुख्यमंत्र्यांकडे जायला मार्ग इथून आहे. विधानसभा जुन्नरवर आपण चर्चा करतोय, राज्यावर करत नाही. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, अनेक टेबलवर त्यांना प्रत्येक तालुक्याच्या विकासावर सहाय्य करावं लागतात. 288 विधानसभेला त्यांना सह्याच करायच्या असतात. वेगवेगळ्या कामाच्या मित्र, कोणाला पाणी द्या, कोणाला रस्ते द्या, द्यायचं तर सगळ्यांनाच आहे. पण जुन्नरचं मागणी करायची कोणी? मुख्यमंत्र्यांनी करायची, कोणी करायची? आमचं म्हणणं येतच आहे पुन्हा, आपली मागणी आपण का करू शकलो नाही आणि त्या मागणीवर आपण का लढू शकत नाही याचं उत्तर जर उद्या मुख्यमंत्री दालनामध्ये ही लढाई उभी राहिली तर काय जुन्नरचा आमदार जिंकणार नाही?
किंवा ते विद्यमान आमदारांनी सांगावं की मुख्यमंत्री ऐकत नाही, आम्ही मुख्यमंत्र्यांना तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती का कशाची शिवसृष्टीबाबत? बघा, शिवसृष्टीचं माझं पत्र गेल्यामुळे अजून शिवसृष्टीने तिचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. आंदोलनाचं मी छेडलं होतं 14 एप्रिल, तुम्हाला तारीख आठवत असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे करोना लागला, मला बोलून घेतलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी आणि म्हटलं तू काही हे करू नकोस, शिवजन्मभूमी गोंधळ करू नको, आम्ही थोडं थांबलेलो आहे. पण दाखवलं पुढे त्यांनी डेव्हलपमेंट काय झालं, थांबून घेतलं जातं. रिपोर्टचं पण असंच आहे. आणि तुम्ही म्हणजे मी पदावर नाही, पण जुन्नरच्या जनतेला अपेक्षा काय आहे, शरद सोडून लढला पाहिजे, लढतो ना. पण ज्यांना ही सूत्र दिली त्यांनी 3 वर्षामध्ये का पत्र व्यवहार केला नाही? पत्रव्यवहार काय केलं त्याचं कारण पण असं त्यांनी काय नाही केलं, काय केलं नाही ना, त्याचं कारण असं आहे का ती शिवसृष्टी बिबट सफारी बारामतीला जाणार आहे यांना माहित होतं. अचानक तर गेलं नाही ना, 1 दिवसामध्ये पत्रव्यवहार केला. एखादी प्रक्रिया घडते म्हणजे ते विधानसभेतल्या आमदारांना सांगायला माहितीच ना, यांना हा सगळा प्रकार माहित होता. पण जाणून बघून बारामतीला बिबट सफारी होणार असं आली असेल बातमी, माझ्या ऐकत नाही का याच्या अगोदर कधी बातमी आलेली आहे का बारामतीला बिबट सफारी होणार अशी बातमी कधी आपण ऐकलेली का? 2020च्या मी तुम्हाला सांगतो, 2020च्या संतोष मी सांगतो, सुप्रियाताई सुळे खासदार यांनी 2019ला बिबट सफारी इकडं घ्यावी बारामतीला म्हणून असं ट्विट केलं होतं आणि नंतर ते त्यांनी फेसबुकला पण लाईव्ह टाकलं होतं त्यांच्या. हे जेव्हा मला आलं कळालं त्याच वेळेला मी 100% या बाबतीमध्ये तातडीने एका ठिकाणी मी बोललो की बिबट सफारीचा विषय अतिशय जबाबदारीचा आहे आणि अतुल बेनकेला सुद्धा एक मध्यस्थीच्या माझ्या निरोप दिला त्या बिबट सफारीच्या बाबतीमध्ये तुम्ही स्वतः जातीने लक्ष घाला, बिबट सफारी फार महत्वाची आहे. पण त्याने म्हटलं की आम्ही रेस्क्यूच्या मागे लागलेलो आहे. कशाच्या? त्यांनी मला उत्तर पाठवलं की आम्ही रेस्क्यूच्या निवारा केंद्र वाढवायच्या आम्ही मागे लागलेलो आहे. मला सांगा, ज्यांची भावना ज्यांची भूमिका जर तालुक्याच्या बिबट सफारीच्या बाबतीत असेल, मुख्यमंत्र्यांना मी आता सांगतो अख्ख्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, जुन्नर तालुक्याचे नाही, केवळ शिवसेनेचे नाही, पक्षाचे ते प्रतिनिधी जरी असले तर ते राज्याच्या 12.5 कोटींचं प्रतिनिधित्व करतात. तिथं त्यांना निर्णय घ्यायला आपण आडवं पडलं पाहिजे, आपण मांडलं पाहिजे, आपला संघर्ष व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या आमदारांनी अतिशय आपली संवेदना त्या ठिकाणी संघर्षाची उभीच केली पाहिजे. ते बाजूला ठेवून ते उलटच सांगतायत बिबट सफारी मंजूरच नव्हती, बिबट सफारीचा आम्हाला डीपीआर दाखवा. म्हणजे तुमची मानसिकता काय आहे? तुमची मानसिकता जुन्नर तालुक्याच्या वैभव संपदेच्या विरोधामध्ये आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. तुम्हाला तिथं आता मला सांगा, आम्ही वाटतंय मला आता मुख्यमंत्री काय आहेत आणि उपमुख्यमंत्री काय आहे, आम्ही आंदोलनाला लगेच बसणार 2 दिवसामध्ये. याचा अर्थ आमचा विरोध चालू झाला. प्रशासन त्याची नोंद घेईल, त्यांना खाली यावं लागेल. ही जी तुम्ही सगळी मीडिया आहे ना, ही मीडिया लढणार आहे जुन्नरच्या वैभवासाठी. तुम्ही सगळे आलेले आहेत, राज्यांची पण आता आलेले आहेत, वरपर्यंत मीडिया आपण सगळेजण चालवतो. मला खात्री आहे आम्ही कमी पडणार नाही, तुम्ही कमी पडणार नाही. आणि प्रश्नाचं पक्षाचं हे लांबून चांगलपणा आता सांगायचं कारण राहिलं कुठं? जेव्हा लढाई तत्वाची होते, त्यावेळेला लढाईची तत्वाची जेव्हा तत्वाची लढाई होते किंवा जुन्नरच्या हिताची लढाई होते त्यावेळेला पक्षाच्या विषय आणि त्याचं अंग बसता थोडं पडतो. आपण विषय राहत नाही ना, ही चर्चा असू शकत नाही पक्षाची. आणि मुख्यमंत्र्यांशी आपण जोपर्यंत संघर्ष करत नाही, विधानसभेच्या आमदारांना तो संघर्षाचा पवित्रा दिला असताना सुद्धा का म्हणून त्यांनी त्या ठिकाणचा निर्णय करण्यामध्ये 3 वर्ष लावले. 3 वर्षामध्ये एक पत्र सुद्धा त्यांनी बिबट सफारीचं का दिलं नाही? हा साधा प्रश्न माझा आहे, द्यायला पाहिजे ना. इकडच्या प्रकल्पाला विरोध काही प्रकल्प व्हावा आवश्यक नाही. तुम्ही राज्यामध्ये काय करायचं ते करा. बिबट आम्ही इथून देणार नाही, बिबट हा इथंच आहे फक्त अख्ख्या महाराष्ट्रात. आणि बिबट ही पायलट प्रोजेक्ट आहे, बिबट सफारी आम्ही मागितलेली आहे. तुम्ही इथून मागची माझी सगळी पत्र बघा, मी जंगल सफारी नाही मागितली. जंगल सफारी म्हटलं की जंगल सफारीमध्ये हत्ती आले, घोडे आले, उंट आले, चित्ते आले, हरण आले. आम्ही मागितलं बिबट सफारी, जो आमचा अधिकार आहे. बिबट सफारी पायलट प्रोजेक्ट आहे. हा भारतामध्ये जर पुढे पाहायचा असेल तर त्यांनी किल्ले शहराच्या जुन्नर तालुक्यामध्ये यावा असं आमचं स्पष्ट मत आहे. हवामान उपोषण आंदोलन करून हा प्रश्न सुटेल असं वाटतं? 100% मला म्हणून देतील का? आणि मी मॅडम हे मंत्री म्हणून राहतील का सगळे? तर काय मत आहे सर्वांचं? मी मला काय झालं आम्ही तुमच्या पाठीशी असं काय नाही. तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न
आम्ही महाभरण उपोषणाचा अर्थ की आमचं एक पण खाणार नाही आणि सुटणार नाही. गेल्यानंतर तर सुटेल की नाही कमीत कमी. शरद सोडणे समजा संपला त्याच्यानंतर निवड संपलं व्हायला काय अडचण आहे मग संपूर्ण सांगतो तुम्हाला. प्रश्न दादा, मांडलं पाहिजे ना. बांधलं पाहिजे ना. आपण आपल्या अधिकारांसाठी हक्कासाठी मांडलं पाहिजे. आणि आज आपण सगळेच मराठी त्या दिवशी भरपूर पोस्ट आहे सगळ्यांच्याच. ही सुरुवात होती म्हणजे तुम्ही सुरुवात केलेली याचा वानवा होणार नक्की. तालुक्यात 4 ते 5 मोठे प्रोजेक्ट आंबेगाव तालुक्यात किंवा वारंवार गेले हे सगळ्यांना मान्य आहे. आणि ह्याच्यासाठी विरोधी पक्ष किंवा जनता कमी पडते असं वाटत नाही. नाही आमदार त्याच्या वेळेचे आमदार त्यांनी जनतेला विश्वास घेतला पाहिजे. आता आतून शकला असं वाटतंय ना त्यांनी आम्हाला बोलवायचंच राहिलं. उद्या तालुका बंद करू ना किती वेळ लागतोय. मग कुठेतरी ऍक्शन घेतली पाहिजे दादा. ऑलरेडी 4 प्रोजेक्ट गेले आपल्याकडनं. आता हा प्रोजेक्ट परत जायच्या मार्गावर आहे. जाऊन देणार नाही आपण. मी काळजी करू नका. कारण बिवट ही आपली एवढी मोठी ताकद आहे. बिवटवर तुम्हाला मी काय सांगितलं आपलं स्वप्न 5 स्टार हॉटेलचे रोजगारांचे लोकांची जनतेच्या हिताची आहे. बिवट सपाट जाणं म्हणजे आपण कांदा लावण्यासारखं आहे. सांगतो 100% आश्वासन देणार तुम्ही आता जाऊन देणार. मी जाऊन देणार म्हणजे मी बांधण्याच्या विषय काय मी तुम्हाला माहित नाही पुन्हा करणार नाही करणार. पण मला मी त्याची माझी माहिती लावली ना. मी तर सट्टा लावला ना माझ्या जीवाचा जुगार खेळणार आहे मेला. त्याच्यापेक्षा काय म्हटलं ना माणसाच्या आयुष्यामध्ये. मी म्हणतो की मी मारायला तयार आहे. त्याच्यापेक्षा व्याजानंतर पुढे काय होणार आहे पुन्हा त्याचे हे करतील हे मरतील माझ्या मागं. चिंता तयार आहे ना. स्वातंत्र्य कसं मिळालं. मंगल पांडेनंतर मग भगतसिंग आले राजगुरू आले सुखदेव आले. ही प्रक्रिया ना तयार झालेली आमच्या मनाची लढायची लढणार आली. बातमीदार नंतर पहिले जुन्नरकर आम्ही तुमच्यासोबत. बरोबर.